बघा, आपण काय करतो, देवाला नारळ फोडतो. आता ह्या नारळ फोडण्याचा हेतू असा आहे का ज्या वेळेला याचं आपलं गणपती ज्या वेळेला पार्वतीच्या दारामध्ये राखण करत होता, त्यावेळेला शंकराने काय केलं, त्याचं शिर उडवलं आणि ते शिर कुठं गेलं ते सापडलं नाही, पण ते उंच नारळाच्या झाडावर जाऊन पडलं होतं. आणि मग काय केलं, गणपतीचं शिर कापलं, हत्तीचं शिर कापलं आणि त्या गणपतीला बसवलं. आणि तो नारळ, त्या नारळाला 3 डोळे, तोंड असं आहे. आणि मग पूर्वी काय करायचं, ही कापायची, नरबळी होता, यज्ञ होम करायचा आणि त्या होमामध्ये माणूस बळी द्यायचा. मागून प्राणी बळी देऊ लागले. आणि मग काय केलं त्यांनी, आपल्या ऋषीमुनींनी हा नारळ, एक त्याला 3 डोळे, शिंडी, आणि मग यज्ञात काय केला, नारळ टाकला. मग यज्ञात काय टाकायचा, नारळ. मग देवाला काय अर्पायचं, नारळ. म्हणजे मी माझं शिर तुला अर्पण करतो. तर देवाला नारळ फोडणं म्हणजे काय आहे, माझा जो अहंकार आहे, नारळाचं कवटं असतं काय, ते असतं कडक असतं, आणि ते कडक कवटं म्हणजे आपला अहंकार नाहीसा करणं. ज्या वेळेला नारळ फोडतो त्यावेळेला आतमध्ये काय असतं, पाणी असतं, खोबरं काय असतं, गोड असतं, म्हणजे आतमध्ये हृदय. देवा, माझा हा अहंकार आहे, मी तुला दिलेला आहे. म्हणजे आपला अहंकार कमी करणं, किंवा मी देवाला काहीतरी दिलं, म्हणजे ही पद्धत नारळ फोडण्यामागं आहे. आणि मग नारळ देव खात नाही, नारळ हा पौष्टिक आहे, आपल्या आरोग्याचा उपयोग आहे. म्हणून नारळ खाल्यानं ना खोबऱ्याचं तेल शरीराला उपयोगी, म्हणून नारळ हा तुझ्या उपयोगाचा आहे आणि आपला अहंकार करायचं प्रतीक आहे. म्हणून देवाला हा नारळ फोडला जातो. जय भैरवनाथ.